अरे माझी लिपस्टिक पुसायला लावली तिथे. सांग ना ही बघ, दाखव ना हिला, दाखव ही, दाखव ही, दाखव. असं करतायत स्वामी. शूटिंग कशी करतात ते बघून. होठ भी सूखे और फीलिंग्स भी सूखे हो गए. आता यांची गरज दुसऱ्याला आहे. गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दर्शनाने आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आमचा कॉल टाइम सुद्धा 8:30 होता. पण माझी मैत्रीण म्हणते चल आपण नाश्ता आहे का बघूयात. पण तिला कळत कसं नाहीये आपला कॉल टाइम 8:30चा आहे, सो नाश्ता मिळणार नाहीये. चला सही करूयात आता, लगेच सही पहिला करूयात, मग विसरून जाऊ. मॅडम आहेत ना आमच्या राजाई, खूप दंगल मंगळ करत आणि मग नंतर सही विसरतात. बरं नाश्ता ठेवलाय का बघ. नाश्ता नाही ठेवत आता, आज नाही आपल्याला नाश्ता, आपण उशीर आलेलो. 6चा कॉल टाइम असेल तर आम्हाला नाश्ता मिळतो. सो मग 6चा नसेल, 8:30 9चा कॉल टाइम असेल तर घरून करून यायचा नाश्ता, नाही तर बनवायचं ना आपण आपली पिऊन खायचं. साधा सिंपल त्या काळातला मेकअप. हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी लोकरे आणि तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करते. आणि मी आली आहे शूटला. सो गेस करा काय असेल, कोणतं शूट असेल. लुक पाहून तुम्हाला काय वाटतं मला सांगा बरं. लुक पाहून कशाचं शूट असेल तुम्हाला काय वाटतंय. अवंती म्हणून मला नक्की बघायला विसरू नका. ओ माय गॉड, पब्लिसिटी. अकेले अकेले मजे नहीं लेने दूंगा, मुझे भी चाहिए. बरं, काय सीन आहे आज? स्वामींबरोबरचा. काय आहे असं सगळं सांगायचं नसतं, थोडंसं सांग ना, म्हणजे त्यांना इंटरेस्ट येईल ना मग बघायला. थोडं तू असं हे सांगू शकते स्क्रीन प्ले. तर असं आहे, म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह रोल असल्यामुळे माझं स्वामींबद्दलची अटॅचमेंट आणि त्यांच्याबद्दलचा संवाद आहे. स्वामींची भक्त? हो, स्वामींची भक्त आहे मी. आणि माझी मालकीन म्हणजे शकुंतला ही मला ना अडवते त्यांच्या पाशी जायला, त्यांच्या जवळ जायला. पण मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. ओके, आणि आज काय होणार आहे मग तुझ्या सीनमध्ये? तेच की ती मला अडवते, पण मला स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं. पण स्वामी हे मला दर्शन द्यायला येतात बाहेर आणि आत घेऊन जातात. मी घाबरत आत जाते. अशी घाबरत अशी स्वामी कसं हात करून. स्वामी राजाई, काय वाटतं माझा रोल काय असावा? तू सांगणार की मी सांगू? तू सांग तुझ्या रोल बद्दल. निगेटिव्ह रोल आहे, खडूस सुनबाई. पण स्वामींची मी भक्त नाही आहे, मी देवबिव काही मानत नाही आहे. सो हेच मला इथे दाखवायचं, बाकी काही नाही. पण तुझ्या रोल प्रमाणे तू नाहीच आहे ना, एकदम असं गोंडस चेहरा आहे. मी अशी एकदम कोणाला काही बोलू शकत नाही, कोणी बोललं तर मी रडून घेईल अशी मी आहे. आणि त्याच्या इंट्रोवर्ट माझा रोल आहे, खूप जास्तीच असं म्हणायला हरकत नाही. सो पाहूया काय होतं. राजाई छोटासा मुलगा आहे माझा, क्यूट, त्याला पण पाहायला विसरू नका. आणि माझा मुलगा आणि माझी सासूबाई स्वामींचे भक्त आहे, जशी अवंती आहे तशीच. होय का? थर्ड डे. अरे माझी लिपस्टिक पुसायला लावली तिथे. अरे मरायला टेकली आहे आणि लिपस्टिक नको. बरं आहे का ना, सेटवालीला लिपस्टिक देत नाही, काढती बॅगेतली. आणि तिथे गेले की डिरेक्ट लिपस्टिक पोच आलं. लिपस्टिक पिगमेंटेशन लपवते. ऐगो. सो हा बघा छोटासा मुलगा, काय नाव आहे मुलाचं? नीलकंठ ना. अयो आईलाच पाठ नाही नाव. काय आई काय करू राहिली तू सेटवर? अरे मुझे चक्कर आने लगा. कुठून आणलंय? माझ्या पदरात आणून टाकलंय. कुचकट दासी. तोंड दाखव का तुझं? थोबडा दाखव. पूर्ण म्हणे. आमच्या गावात पूर्ण. राजाई काय मोठे तीर मारते माहिती आहे.
मी सीनच नाही बघितला यार तुमचा. कसं झाला कालचा? उगाच घाबरते आणि दाखवते लोकांना आणि मस्त चापून चोपून सीन करते एकदम. होठ भी सूखे और फीलिंग्स भी सूखे हो गए आज के दिन. नाहीत म्हणते सर. हेलो गाइस, इधर मैडम का मेकअप चल रहा है. अभी मैडम टेक में जाने वाली है. मॅडम ना काय पराक्रम केलं सांग ना आज. मॅडम उशीर आला. डायलॉग रिहर्सल आम्ही करत असतो. सो तुम्ही पाहू शकता दासी आणि त्यांची महाराणी कशी प्रॅक्टिस करतायत. लहान सहान परीक्षा द्याव्या लागल्या तरी काही हरकत नाही. आणि ही परीक्षा मी नक्कीच उत्तीर्ण आहे. ही जी राजाई आहे तिने मुद्दामून माझ्या पायाखाली निखारे टाकले. हो अरे वा. तर ते वाचतो मी. आई आई कसं करायचं. ह्या हेअर ड्रेपर म्हणजेच अंजली ताई, हिला मी आधीपासून ओळखते. माझी आधीपासून ही फ्रेंड आहे. सो अंजली. आणि तुम्ही हेअरस्टाईल बघताय, साडी बघताय, हे सगळं काही अंजलीनं केलेलं आहे. आणि पूर्ण जय जय स्वामी समर्थमधले लेडीजचं डिपार्टमेंट हिच्याकडे आहे हेअर आणि साडी घालण्याचं. सो तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे ती तयार करते मला. आजी गेली तिच्या नावाने एक दिवा लावला. आता हा दिवा पाठीवर लावतो म्हणजे तिला शांती मिळेल. काय करू तुझं? अरे आजी गेली आहे तरी तू त्या खेत्रांचा नाच काही सोडत नाही. किती वेळा सांगितलंय खेत्रांचा विषय कळत नाही का तुला? तुला ना आता शिक्षाच दे मग तुला कळेल. आपण काय चुकतोय त्याचा परिणाम तरी कळेल. चल किधर है बे? कटेट कहाँ है? कहाँ है? तिचा काळ तिचा वेळ आहे. शूटिंग सुरू झाली की काय वातावरण असतं ते तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही. काय करू मी तुझं? अरे आजी गेलीये तरी तुझा त्या खेत्रांचा नाक काही सुटत नाहीये. किती वेळा सांगितलं तुला त्या खेत्रांचा विषय काढायचा नाही. कळत नाहीये का तुला? शिक्षाच दे मग तुला कळेल. तुला नका चटकाच देते. सोपान सो कॉल्ड सोपान. हा खडूस नवरा आणि माझी सो कॉल्ड सोपान. सीन नसेल तर असतो झोपान. झोपलेलाच असतो कुठल्या तरी त्याचा तो झोपलेलाच असतो. सी दिवस रात्र झोपलेला असतो. पंच मारला. मी म्हटलं आय एम सो कॉल्ड सोपान. मी असतो झोपान आणि बोलते याला टाका कुठेतरी कोणतं तरी कोपान. हे हिचे विनोद आणि ही हास्य जत्रा बघते मी काय म्हणते आणि भाऊ कदमची फॅन आहे. हे भाऊ कदम असलं विनोद मला सांग ना. ही बघ दाखव ना हिला. दाखव ही दाखव. असं करतायत स्वामी. त्याने सॉ यू. ऐक ना They saw you. म्हणते हा माणूस तू बोले स्वामी. सीन नसावा फक्त याला कोणता शोधतो झोपण्यासाठी. नाही नाही असलं काय नाही. अतिशय तिचा कर होतो. आता मी जाऊ शकतो. ही सगळ्यात खडूस बाई आहे. पिना टोचवते, असं पिना टोचवते आणि खड्डा पाडण्याचा प्रयत्न करते आणि डिरेक्टर म्हणतात तुझं डोकं का चालत नाही. त्यांना कसं सांगू खड्डा पडतोय ते. तिला डोकं असेल तर चालेल ना.
भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब खड्डा कोण पाडते? हे हीच ती त्रास देते. मी प्रचंड त्रास देते सगळ्यांना. आत्ताच मला काय आयडिया नाही. मी येतो एंड करायला. तो तांबे माझ्या आधी लाईक शेअर सबस्क्राईब. तू तीनदा बोलला, मी कधीच नाही बोलली असं. मी काय बोललोच नाही. मी वेगवेगळ्या तेच मी म्हणत होते. मी मी कधीच नाही बोललेली आजपर्यंत. सबस्क्राईब करा, लाईक करा, नाडवाला. हे बघा साधू बुवा अक्कल शिकवणारा मला. शिकवणारा मला. सप्टेंबर ऑगस्ट 2015 पासून. अगं तुझा नवरा कोण आहे? महाराज. आम्ही अजून भेटला नाहीत का एकमेकांना? नाही, आम्ही त्यांना भेटत नाही. का हो? ते रयतेच्या कार्यात इतके व्यग्र असतात की आम्हाच भेटण्याला त्यांना वेळ मिळत नाही. हो. सो फायनली आमचं पॅकअप झालेलं आहे आणि मी निघतीये. बाय. फायनली पॅकअप झालंय. चांगलं झालं, लवकर झालं पॅकअप. सो सकाळपासून आमचेच सीन चालू होते दोन्ही सुद्धा. सो मग काय, आमचं पॅकअप होणारच होतं. माझं पॅकअप झालेलं आहे आणि कशा प्रकारचं वातावरण सेटवरचं असतं हे थोडंसं या ब्लॉगमधून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर आता महाराणी आणि दासीचा एक सीन आहे, तर मी छोटासा शूट करते म्हणजे तुम्हाला कळेल ते कशा पद्धतीने या ठिकाणी केलं जातं. सो पाहू शकता तुम्ही सगळेजण. येस, माझे सुंदर सुंदर इन्स्टावरचे फोटोज पाहिलेत ना, ते ह्यांनी काढलेत. आणि म्हणून तुला मी आणि म्हणून तुला मी नोकरीवरून काढून टाकते. मी नाही, आम्ही. तर अशाच प्रकारे आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला शूटिंग कशा प्रकारे केली जाते किंवा काय रिहर्सल असते अशा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि शूटिंग म्हणजे सिरियल मूवी पाहतो तेव्हा असं वाटतं की अरे वाव किती छान, पण त्यामागे खूप जास्ती मेहनत असते. प्रत्येक कलाकाराची, प्रत्येक युनिटमधल्या प्रत्येकांची ती मेहनत आहे आणि तीच मेहनत तुम्हाला पाहायला मिळते ते स्क्रीनिंगवरती आणि ते खूप छान दिसतं. तर असेच मी छोटे छोटे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. सेट कसा असतो हे पण मी तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा. येस, बाय बाय.